कळंबोलीतील मॅकडॉनल्ड परिसरात आदिवासी राखीव म्हणून नोंद असलेल्या जागेवर कथितपणे अनधिकृत धाबा उभारण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे। याच परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत हातगाड्या उभ्या राहत असून गुटखा, सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे। या संपूर्ण प्रकाराकडे पनवेल महानगरपालिका आणि सिडको प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे। संबंधित जागेची मालकी, आरक्षणाचे स्वरूप आणि व्यवसायासाठी आवश्यक परवानग्या आहेत का याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार जर संबंधित जागा आदिवासी राखीव स्वरूपाची असेल तर तिचा व्यावसायिक वापर कोणत्या कायदेशीर प्रक्रियेद्वारे करण्यात आला याचा खुलासा होणे आवश्यक आहे। तसेच परिसरातील अनधिकृत हातगाड्या, अतिक्रमण आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई का केली नाही असा सवालही उपस्थित केला जातोय। या प्रकारामुळे सार्वजनिक आरोग्य, वाहतूक व्यवस्था आणि अतिक्रमण नियंत्रणाबाबतही संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। दरम्यान परिसरात कार्यरत असलेल्या एका तथाकथित व्यक्तीकडून सिडकोच्या जागेवर व्यवसाय करणाऱ्यांकडून बेकायदेशीर हप्ता वसूल होत असल्याचीही चर्चा स्थानिकांमध्ये आहे। मात्र या आरोपांची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही। या सर्व प्रकरणाची जमीन अभिलेख विभाग, सिडको, पनवेल महानगरपालिका, अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून स्पष्टीकरण मिळाल्यानंतर तेही प्रसिद्ध केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।